नांदेड शहर एका हत्येच्या घटनेमुळे सुन्न झालं आहे। सर्वसामान्य नागरिक शहरात सुरक्षित आहेत की नाहीत असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। नागरिकांमध्ये अतिशय भीतीचं वातावरण निर्माण झालंय। एका निरपराध होतकरू तरुणाची क्षुल्लक कारणावरून हत्या करण्यात आली आहे। त्यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे। संपूर्ण शहरात याच घटनेची चर्चा सुरू आहे। आज एका तरुणासोबत हे घडलंय, उद्या दुसऱ्या कुणासोबत घडलं तर अशीच चर्चा शहरातील नागरिकांमध्ये सुरू आहे। तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्येही या घटनेची चर्चा होत आहे। या प्रकरणी पोलिसांनी अद्याप एकालाही अटक केलेली नाही। पोलिसांनी आरोपींना पकडून कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे। क्षुल्लक कारणावरून युवकाचा खून करण्यात आला आहे। नांदेडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे। तू माझ्याकडे का बघतोस असं म्हणत 7 ते 8 जणांनी लाथाबुक्के मारून तरुणाची हत्या केली। व्यंकटेश वल्लमवार असं या तरुणाचं नाव आहे। शहरातील वसंतराव नाईक चौकातील नागार्जुन हॉटेल समोर व्यंकटेश वल्लमवार या युवकाची पान टपरी आहे। ती बंद करून व्यंकटेश हा पाणी पिण्यासाठी हॉटेलात गेलेला होता। त्यावेळी त्याची हत्या करण्यात आली।